आज ना खूप दिवसांनी उपमा बनवला होता. हाय, मी अस्मी. कसे आहात सगळे? आज सकाळी ना उठायला खूप वेळ झाला. त्यामुळे माझी बाकीची कामं पण राहिली आणि मग सगळी गडबड करावी लागली. सकाळी पहिला उठून तर मी टिफिन बनवला. त्यानंतर स्वतः फ्रेश झाली आणि त्यामध्ये माझे चिल्लू-पिल्लू पण उठून बसले. मग मी नंतर म्हटलं ठीक आहे, ब्रेकफास्ट करून घेतला सगळा, बनवला वगैरे आणि खायला घेतलं ना, की ह्यांचं मध्ये-मध्ये काही ना काहीतरी असतं. कोणाला शी झालेली असते, कोणाला सू झालेली असते. तसं हे सगळ्या आयांचं असतंच. पण तरीही असं मध्येच काहीतरी करत असताना ह्यामध्ये असं चालू झालं ना, मग खूप चिडचिड होऊन जाते सकाळी-सकाळी. सध्या मी ठीक आहे म्हटलं, मग असू दे, आता काही नाही करू शकत ह्या गोष्टीचं. त्यानंतर मी पटकन सगळा माझं जे काही ब्रेकफास्ट होता, टिफिन होता, ते सगळं आवरलं आणि त्याच्याबरोबर मी बाकी गोष्टी पण करत होती. त्यानंतर पटकन मी टिफिन सगळा भरून घेतला. आज छान मी टिफिनला ना मसूर डाळीची भाजी बनवली होती आणि ती मला इतकी आवडते की विचारू नका. माझ्याबरोबर माझ्या मिस्टरांनाही आवडते आणि पोरींनाही आवडते. त्यासुद्धा खूप खातात त्या. माझी मम्मी आम्ही लहान असताना बनवायची आणि तेव्हापासून माझी ती फेवरेट झाली आहे. त्यामुळे मी पटकन मग सगळा टिफिन वगैरे भरून घेतला आणि मग म्हटलं आता ह्या दोघींचं आवरून घेऊया. कारण ह्या दोघींचे मध्ये खूप नखरे चालू होते. म्हणून त्यांचंही आवरून घेतलं. बाकी जे सामान इकडे तिकडे पसारा पडला होता ते सगळं जसंच्या तिथे फ्रीजमध्ये वगैरे लावून घेतलं. आणि नंतर हा माझा गोल्या, जे खायचं सोडून ना खाली सांडायचं खूप काम करते. पण खूप क्यूट वाटते. बाय. थँक यू फॉर वॉचिंग.